चला आज बनवूया चटपटीत आणि झणझणीत अशी बोंबलाची चटणी। तर सर्वात पहिलं आपल्याला काय करायचं आहे, गॅसवर आपण एक पॅन मांडला आहे। पॅनमध्ये बोंबील टाकलेत बघा, बारीक बारीक असे बोंबील घेतलेले आहेत मी आणि छान याला साफ करून घेतलेले। बोंबील आपल्याला छान भाजून घ्यायचे आणि आपल्याला जास्त वेळ नाही, बारीक बारीक बोंबील आहेत ना तर भाजायला जास्त वेळ नाही लागणार, 2 ते 3 मिनिटांमध्ये व्यवस्थित भाजले जातील। तर छान बाईले आपण याला भाजून घेऊया। बारीक बारीक बोंबील असले ना चवीला पण छान लागतात आणि जास्त असे वशाळ लागत नाहीत। ते बघा 2-4 मिनिटं झाले तर आपले बोंबील चांगले भाजले व्यवस्थित असे। मी स्लो गॅसवरच भाजले होते। त्यानंतर आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया। आता आपल्याला काय करायचं, याला ना थोडंसं सोकमट पाणी टाकायचं आहे आणि याच्यामध्ये 2-3 मिनिटं ठेवायचे, म्हणजे पूर्ण माती कचरा काही घाण असेल ना तर व्यवस्थित क्लीन होतील। त्यानंतर आपण त्याच पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकायचे। तेल गरम झालं की 2-3 पाकळ्या लसणाच्या ठेचून घेतल्या ते टाकायच्यात, कढीपत्ता आणि 2 कांदे बघा मोठाले चिरले होते। तर बोंबील चटणी बनवतो तर कांदा आणि टोमॅटोचा वापर थोडासा जास्त करायचा आहे। 2 कांदे मोठाले होते। कांदा छान गुलाबी रंग होईपर्यंत आपण फ्राय करून घेऊया। कांदा छान 2-3 मिनिटं फ्राय करून घेतला। त्यानंतर याच्यात 2 टमाटे मोठे साईजचेच होते, ते पण बारीक चिरून घेतलेत मी। आता आपल्याला याच्यात मीठ टाकायचं, म्हणजे आपलं टमाटर पटकन सॉफ्ट होईल। आणि 2-3 मिनिटं टमाटर छान परतून घेऊया। 2-3 मिनिटं टमाटर परतले की याच्यात आपण लाल तिखट टाकू। थोडीशी झणझणीत बनवत असाल तर जास्त टाका, यात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। 1 चमचा हळद टाकायची, कोथिंबीर टाकूया थोडीशी आणि याला सगळं व्यवस्थित 1-2 मिनिटं आता हे सगळे मसाले आपण परतून घेऊया। आणि गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवलेली मी। टमाटर पण आपलं बघा सॉफ्ट झाले। आता याच्यात आपण हे बोंबील 1-2 मिनिटापूर्वी छान असे सोकमट पाण्यामध्ये ठेवले होते आणि पूर्ण याचा कचरा माती असं निघून गेला असेल बघा। बघा पाणी किती घाण झाले। तर हे व्यवस्थित आपण बोंबील धुवून घेतले, व्यवस्थित मिक्स करून घेऊया। त्यानंतर याच्यावर झाकण ठेवायचं। तुमच्याकडे कोकम असेल तर कोकम टाका थोडंसं, मी नाही टाकलं इथे। 2-3 मिनिटं स्लो गॅसवर ठेवलं होतं। तर हे बघा मस्त अशी आपली ही बोंबलाची चटणी तयार झाली, झटपट अशी। गॅस आपण बंद करूया। वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया। तर एकदम झटपट आणि साधी सोपी आपली ही बोंबलाची चटणी तयार झाली। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा। धन्यवाद।